आज आपण संकष्टी चतुर्थी व अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। संकष्टी चतुर्थीला संकष्ट चतुर्थी, संकटहार चतुर्थी किंवा फक्त संकष्टी सुद्धा म्हटले जाते। संकष्टी किंवा संकष्ट म्हणजे संकटातून मुक्ती मिळणे किंवा अडथळ्यांपासून मुक्ती मिळणे व चतुर्थी म्हणजे हिंदू कॅलेंडरमधील चंद्र पंधरवड्याचा चौथा दिवस म्हणजेच अमावस्येनंतरचा किंवा पौर्णिमेनंतरचा चौथा दिवस। हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटले जाते। विनायक चतुर्थीला गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव सुद्धा म्हटले जाते। हिंदू कॅलेंडरमध्ये एक चंद्रमास साधारणतः 30 दिवसांचा असतो। या 30 दिवसांना 15-15 दिवसांच्या दोन भागांमध्ये विभागले आहे। एका भागाला शुक्ल पक्ष व दुसऱ्या भागाला कृष्ण पक्ष म्हटले जाते। म्हणजे अमावस्या व पौर्णिमेमधील कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात। अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शुक्ल पक्ष सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत 15 दिवस असतो, तर पौर्णिमा व अमावस्येमधील कालावधीला कृष्ण पक्ष म्हणतात। पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्ष सुरू होऊन अमावस्येपर्यंत 15 दिवस असतो। संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षाच्या म्हणजे पौर्णिमेच्या चौथ्या दिवशी, तर विनायक चतुर्थी शुक्ल पक्षाच्या म्हणजे अमावस्येच्या चौथ्या दिवशी येते। संकष्टी चतुर्थी हा दिवस हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला समर्पित आहे। श्री गणेशाने आपल्याला संकटातून मुक्त करावे, अडचणी दूर कराव्यात, आपली मनोकामना पूर्ण व्हावी या श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। या दिवशी गणपतीची पूजा व आरती केली जाते। अथर्व शीर्षाचे पठण केले जाते। या दिवशी उपवास दोन प्रकारे केले जातात, जसे मिठाची संकष्टी चतुर्थी व पंचामृती संकष्टी चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवला जातो। यासाठी मोदक केले जातात। त्यानंतर भोजन करून उपवास सोडला जातो। एका वर्षात 12 व अधिक मास असल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात। जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हटले जाते। अंगारक म्हणजे जळणारा कोळसा, मंगळ ग्रह व मंगळवार। अंगारक संकष्टी चतुर्थीला अंगारिका संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टी चतुर्थी किंवा फक्त अंगारकी सुद्धा म्हटले जाते। संकष्टी चतुर्थीच्या तुलनेत अंगारक संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व आहे। साधारणपणे 3 वर्षात 5 वेळा अंगारक संकष्टी चतुर्थी येते। अधिक मासातील अंगारक संकष्टी चतुर्थी तर सर्वात जास्त महत्त्वाची मानली जाते, कारण ती 21 वर्षातून एकदा येते। अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यामागे एक पौराणिक कथा आहे। मुद्गल पुराण व गणेश पुराणानुसार भारद्वाज ऋषीचा पुत्र अंगारक याने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले होते, ज्यामुळे माघ कृष्ण चतुर्थी दिवशी गणपतीने अंगारकला आशीर्वाद दिला की तुझ्या नावाची ही संकष्टी चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी असेल। अंगारक संकष्टी चतुर्थी लोकांची मनोकामना पूर्ण करेल। तेव्हापासून अंगारक संकष्टी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले।